शत्रू मालमत्तेची खरेदी विक्रीवरील मुद्रांक शुल्क प्रथम नोंदणी करताना माफ करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामध्ये केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या नियंत्रणाखाली शत्रू संपत्तीच्या विस्ताराद्वारे सेपी शत्रू मालमत्तेचे जतन, व्यवस्थापन आणि विक्री केली जाते. शत्रू मालमत्ता कायदा 1968 अनुसार शत्रू संपत्तीचे विश्वस्त संपत्तीची विक्री करू शकतात. यामध्ये राज्यात एकूण 428 शत्रू मालमत्ता आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर 2, जालना 2, मुंबई 62, मुंबई उपनगर यामध्ये 177, नागपूरमध्ये 6, पालघरमध्ये 77, पुणेमध्ये 4, रत्नागिरीमध्ये 11 आणि सिंधुदुर्गमध्ये 1 आणि ठाणेमध्ये 86 आहेत. यामध्ये युद्धकाळात भारत सोडून गेलेले शत्रू देशात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या या मालमत्ता आहेत. सेपीकडून अशा प्रकारच्या मालमत्तांची विक्री करण्यासाठी लिलाव करण्यात येतो. मात्र या लिलावास कमी प्रतिसाद मिळतो. सेपीद्वारे विक्री प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मालमत्तेच्या पहिल्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क माफ केल्यास शत्रू मालमत्ता खरेदीचा खर्च कमी होऊ शकतो. खरेदीस प्रतिसाद मिळेल याच्यासाठी त्यामुळे अशा मालमत्तांच्या खरेदी विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफी द्यावी असा प्रस्ताव सेपीकडून महसूल विभागास सादर करण्यात आलेला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शत्रू मालमत्तेची खरेदी विक्रीवरील मुद्रांक शुल्क प्रथम नोंदणी करताना माफी देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. धन्यवाद.